हे कुठं ठेवलं? लॉक कुठं ठेवलं? बापरे, लॉक पण सापडा ना. 2 मिनिटं. मॅडम हा ड्युटी निघाल्या. हा 2 मिनिटं थांबा ना. काय तुमचेच थोडंसं काम. अहो मला आधीच उशीर झालाय. आज एक तर साहेबांनी खूप लवकर बोलवलं होतं, पण मला एक तर उशीर झाला. घरातल्या आवरता साहेब खूप बोलतील, त्यातले त्यात मला लॉक पण सापडाना. इतकं डोक्याला टेन्शन झालं. काय काम आहे तुमचं? अहो मॅडम थोडीशी माझी केस आहे तेवढी घेऊन जा. केस? हा थोडी माझी घरगुती थोडं मॅटर आहे, हा तेवढं लिहून द्या. तुम्ही ड्युटीवर चालल्या ना आता, हा थोडी माझी ना केस लिहून द्या. तुमचं एक तर पोलीस स्टेशन लय लांब आहे. अहो तुम्हाला हे काय पोलीस स्टेशन वाटलं का? हे माझं घर आहे, मी ड्युटीवर निघले, आधीच उशीर झालाय. तुम्ही तिथं या ना मग कंप्लीट द्यायला. अहो ते तर लांब आहे म्हणून तर आम्ही कटाळा करून राहिलोय. तुम्ही चालल्या इथं न्या बा. ऐका जरा, मी थोडा गणगणित आहे. कटाळा करून राहिले म्हणजे तुमची कामं राहत्या, तुमची कंप्लीट द्यायची राहती. पोलीस स्टेशनला जायचं का? आमच्या काही घरी कंप्लीट द्यायला येत्या का तुम्ही? तुम्ही निघा बरं पहिलं. ऐका ना, तुम्ही पडले शेजारी असल्यामुळे तुम्हाला जास्त बोलता येत नाही. बरोबर आहे का नाही? हाय मॅडम थोडं माझ्या भावना ऐकून घ्या. मिनिट ऐका ना, थोडं दार बंद करा, थोडं अर्जंट काम आहे. तुम्ही ना किती वेळ घेता हो माणसाचा. या बसा बसा. हा बोला, काय काम आहे तुमचं? बसा तुम्ही बसा. काय वेळही झाला तर तुम्हाला कोणी काय म्हणणार आहे तिथे एवढं? अहो काय बोलून राहिले तुम्ही? तुम्हाला कोणी काय म्हणणार आहे का? म्हणजे अहो तिथं आमच्यावरचे बाप आहे, आम्हाला विचारणार आहे. हो हाय बरोबर आहे. माझी थोडीशी तक्रार आहे तेवढी नोंदवा भाऊ. काय झालं, 3 महिने झाले लग्नाला. हा तुमचं लग्न तर आत्ताच झालं ना? आजच 3 महिने झाले. 3 महिने बी झाले नसतील. मी होते ना तुमच्या लग्नाला. होत्या का? होत्या का? म्हणजे काय बोलते आता, आपण शेजारी राहतो. मग तुम्ही मला रोज ड्युटीवर जाताना पाहता. बरोबर आहे ना? मग तेच माझ्या लगेच डोक्यात आलं, म्हणलं शांता मॅडम जातील निघून, त्याच्या आतमध्ये घरी जाऊ. मग गाई दरवाजा लावून आलो. माझी काही नाही, लय मोठी केस नाही. माझी केस अशी आहे मॅडम, अहो 3 महिने झाले लग्नाला. अहो बायको जवळच येऊन द्यायना. बायको ना जवळ मला झोपूनच द्यायना. बरं का मॅडम? ऐका ना. अहो तुम्ही इकडे जवळ कायला सरकू राहिले? मापातच बसा ना. हा मापात आहे. हा बोला. काय झालं, 3 महिने झाले लग्नाला. बायको ना जवळच झोपून द्यायना. अहो काय बोलू राहिले तुम्ही? हे तुमचा वैयक्तिक घरगुती प्रश्न आहे. हा तुम्ही पोलिसांपर्यंत न्यावा का? सांगा बरं मला. अहो मग याला पर्याय काय काय म्हणजे बायकोला असा जीव लावायचा, तिच्या गालावरून हात फिरवायचा, डोक्यावरून हात फिरवायचा, तिला असं अंजारायचं, गोंजारायचं, असं तिला जवळ घ्यायचं. तिला अंजारू नाही पाहिलं, गोंजारू नाही पाहिलं. गोड बोलायचं. गोड बोललं तर आमचं पाखरू जवळ येतं. अहो मॅडम तुम्ही काच्या आम्हाला बोलून देत्या, पण तुम्हाला एक माहितीये का, मी रोज तिला असं जवळ घेतो, असा हात लावतो, तरी बाई हात लावला गागती मोठाल्या. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे ना घरातला. त्याला पोलीस लोक काय करणार हो? म्हणजे पोलिसांनी तुम्ही लग्नही करून यायचे, मग पोलिसांनी वरून तुमची भांडणं झाले का ते सोडवायचे. तुमच्या फारकती होणार, ते आम्ही सगळं मिटवीतच राहायचं का तुमचं? ते मला बाकीचं माहित नाही. तुमच्या नवरा बायकोचे काही भांडणाचे वाद असतील तर कंप्लेंट आम्ही घेऊ शकतो. झोपायची काय कंप्लेंट घ्यायची आम्ही सांगा. तुम्हाला ही कंप्लेंट घ्यावंच लागत. शांता मॅडम, शांताबाई उपटे मॅडम, तुम्ही ना आज पोत मस्त लोकांचं ते काय लय लोकांचं उपाटले. काय उपाटले? कागदपत्र हे ते उचकले नाही का? आणि माझा एकदा कागद नेऊनच पाहावा, एवढं तुमच्याच हाताने मिटल. तुम्ही माझ्या शेजारी राहत्या, याच काहीतरी करावं मुळे. अहो पण तुमचं दुसरं काही मॅटर असतं तर मी सॉल्व्ह केला असता. तुमची अशी कंप्लेंट आहे का ती मला साहेबापुढे सुद्धा घेऊन जाता येणार नाही. लाजीरवाणी गोष्ट आहे एकदम. बायको मला जवळ झोपू देत नाही. हा काय प्रश्न आहे का? मॅडम नवरा बायकोचा वैयक्तिक प्रश्न असतो. अहो मॅडम तुम्ही नवरा बायको असतीलच ना. मग तुम्ही किती बारी गोड राहते, मी पाहत नाही का? अहो राहते म्हणजे नवरा बायकोचं नातं असतं, ते एकमेकांना समजून घ्यायचं असतं.
तुम्ही एकीका पळाले ती एकीका पळाली तर कशी जवळ येणार ती तुमच्या? सांगा बरं. आणि तुम्हाला एक सांग का, मी ना मला निघायचं आता, खूप उशीर होऊ राहिला. तुम्ही ना कंप्लेंट द्यायला तिकडे या, पोलीस स्टेशनला या. मी तिथं येऊ शकत नाही. कंप्लेंट तुम्हाला इडच घ्यावं लागेल. काय ती बाई 3 महिन्यापून अशीच नातू करत तिथं पळती. तुम्ही काय भाषेत बोलून राहिले? तिथं येऊ शकत नाही म्हणजे काय? तुम्ही कोण आहे एवढे येऊ नाही शकत? हा म्हणजे आम्ही काही कंप्लेंट तुमच्या घरोघरी घ्यायला यायच्या का? घरोघरी मॅडम न्या ना माझी न्या तेवढी कंप्लेंट. अहो ऐका, पाहिजे तर पाया पडेल तुमची. नाही हो, पाया काला पडा त्या. मग तेवढी न्यावं न्या लई खोदे झाली. म्हणजे कुठं न्यायची? अहो तिथं पोलीस स्टेशनला. अहो तुम्ही जा ना तिथं द्यायला. अहो मला नाही येवत तिथं. माग दुसरे काम आहे. मी आलो असतो पण आता तुम्ही आहे ना जवळ, तेवढं एक कागद लिहून तुमच्या पोलीस स्टेशनला द्या. मग मला जावं बोलवतील तेव्हा येईल मी. काय डोकं खाते लोक. खरंच आहे ना, असं वाटतंय ना कुठतरी बाजूला जाऊन राहावं. असं शेजारी पाजारी लोक बी खरंच काही काही विचित्र राहते. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये? घरी कुठं कंप्लेंट देत असत? मॅडम आता असं सांगायचंय तुम्हाला का बा माझं मन आहे, काही भावना आहे, ओळखून घ्या तुम्ही. बर. अहो काय सांगायचंय मला सांगतो. रातचं तिच्या पै जर गेलो आणि माझं जर इकडं उठलं काय बायना गागाट केलाच. माझं जर कधी उठलं का बायना गागाट केला. मॅडम तिच्या पै गेलं, माझं एकदा उठलं. काय चाललंय तुमचं? कधीच उठलं काय उठलं? अहो माझं उठलं. काय? अहो डोकं. हा मग? अहो मग डोकं उठलं. मग तिला म्हणलं का दाबून दे. अहो दाबूनच देत नाही. हा का? मग तुमचे डोके आम्ही येऊ का दाबायला? तुम्ही नका येऊ पण एवढं केस. हा प्रश्न आहे का? हा प्रश्न आहे का तुमचा? किती घाणेरड्या गलीच्या भाषेत बोलू राहिले तुम्ही. लाज वाटते का तुम्हाला? एका पोलिसीन बाई समोर कसं बोललं पाहिजे आपण? तो तुमचा घरगुती प्रश्न आहे ना, बायकोला जाऊन सांगा ना. आता मॅडम याला पर्याय काय? पर्याय काय म्हणजे आम्ही पर्याय सांगायचा का? तुम्ही घरात काय खायचं, कसं राहायचं, कोणाजवळ झोपायचं, काय हे सगळं आम्ही सांगायचं का तुम्हाला? उगाच माझं तोंड खवळायला लावू नका आणि फालतू प्रश्न विचार राहिले इकडे येऊ. अहो लई ध्यान येत. लई ध्यान. काच ध्यान येत? करायचं. काय करायचं? काय करायचं? अहो करायचं. काय करायचं? जेवण. मग जेवण करायचं तर आम्ही घास घालायला येऊ का? अहो मस्तीला म्हणतो मला ताट करून दे. ताट करून करू? कशाचं ताट करू? अहो जेवणाचं ताट. मग देतच नाही. हा का? हा ना. बरं एक काम करा. आता एखाद दिवशी जर मी सुट्टी घेतली ना, मला वेळ असला ना, तर मग तिला घेऊन या इकडं घरी. मग मी तिला समजून सांगल थोडस माझ्या भाषेमध्ये, नाही का? बघू तिच्या डोक्यात काय प्रकाश पडला. तिला सांगल तुमचं नवीन लग्न झालंय बाई, कशासाठी लग्न केलंय त्यांनी किंवा तुमच्या काय एकमेकांचं सुख असेल ते एकमेकांना देत चाला. बरोबर आहे का नाही? त्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलो मॅडम. तेवढ्याच साठी मी आलो तुमच्याकडं. आणि ती आली ना आणि एकदा मी लावलं ना, आईला लाव. मॅडम आता कशा बोलल्या तुम्ही मस्त. आता आहे ना तिला मी, तुम्ही घरी असल्या का तिला मी तुमच्या पोत घेऊन येतो, नाही तर तुम्ही ते अंग या. आणि तिला समजून सांगा. आता सांगावंच लागेल, शेजार धर्म आहे ना. हो मॅडम. तुम्ही परत म्हणशाल आमच्या बिल्डिंग मध्ये आमच्या शेजारी त्या पोलीस मॅडम राहतात तरी आम्हाला मदत करतील. 2 शब्द समजून सांगाल मी तिला. बरोबर. बर का मॅडम? आता या बा, तिला मी तुमच्या पोत घेऊन येतो आणि तुम्ही ना तिला समजून सांगा. ऐकल माझं ती? ऐकल ना. जर तुमचं तिनं ऐकलं आणि मॅडम तुमचं ती ऐकलंच बघा शांता मॅडम, मला एवढी गॅरंटी. आणि तिनं तेवढं जर ऐकलं, मी जर एकदा तिला लावलं का माझा लय आत्मा असा मोकळा राहील, एकदम फ्रेश होईल. लावलं. अहो तुम्ही ना अशी फालतूगिरी ना जरा बंद करा. थोडस चांगलं वागायला शिका.
तो तुमचा नवरा बायकोतला वैयक्तिक प्रश्न आहे ना. मी तिला दोन शब्द समजून सांगल, मग नंतर तुम्हाला घरात गेल्यावर काय करायचं ते तुम्ही करा. तुम्ही समजून जर सांगितलं ना ती आपक मला लावून देणार म्हणजे देणार. काय लावून देणार? काय बोलू राहिले? मळ्यात मुळे लावायचे. हा का? हा हा तेच लावील ना. मग लावायलाच पाहिजे. शेती काम कोणी करायची? मग तेच ना. तिला कायसाठी करून आणले? लावायसाठी चालले ना. सांगा बा तुम्ही, तुमचं ऐकल ती. हा नाही ते मी करते प्रयत्न. हा बर का? मी तुम्हाला सुट्टी कवर आई बर का मॅडम. हा रातचं लई उठत कस तरी ना मी काढितो मनानं काढितो कसं होतं कसं नाही. हे काय सांगू मॅडम तुम्हाला सांगावं. लय वाईट कर माझे, लय वाईट कर. काय उठत आहे? उठत हे डोकं. हा का? मग तुम्हाला डोकं दुखण्याची काय आदत लागेल? अहो आदत म्हणजे ते मलम लावूनच देत नाही. हा का? हा म्हणलं का मलम चोर माझे उठ बर का मॅडम. हा थोडा असा हात लावला लगेच बाई गागून उठते. थोडा असा हात लावला बाई नुसती गागते. आईला म्हणलं काय बाबूच उठलंय. तुमच्या घरातल्यांना तुम्ही हा प्रश्न सांगेले का? घरात का आम्ही दोघंची. हा हा तुमचे आई वडील तिकडे राहते ना? हा गावी राहत्या. बरोबर. आणि आम्ही दोघंची. आणि का हो मॅडम हा तुम्हाला एक विचारू का? विचारा ना. तुमचं- अहो मला वेळ नाही हो, आता खूप उशीर झालाय. तुमचं झालंय का बोलून? 2 मिनिट. का मॅडम जाऊ द्या. तुमचं चालू आहे ना व्यवस्थित? काय हा काय चालू आहे ना? अहो ये स्वयंपाक पाणी आमचं चालू आहे सगळं. काही चिंता नाही. स्वयंपाक पाणी आवरला, आता ड्युटीवर चालले. हा बर का मॅडम. हा अहो तेवढं काहीतरी बा काय झालं 3 महिने झाले लग्न करून. हा अहो माझ्या जीवाला जे सुख भेटायचं ते भेटलंच नाही. मला वाटलं होतं आता लग्न झालंय मस्त मला सुख भेटल पहिल्याच दिवशी लग्नाच्या. अहो काच हात लावला हा बाई गागली. अहो काढायचा उशीर तर बाजूलाच राहिलं. हा हा काय काढायचं? अहो ते डाळी साळी नाही का घरातल्या हा मग ते काय- डब्यातून. अच्छा स्वयंपाक करताना तुम्ही डाळी साळी काढून देते का? हा ना मग. बरं जाऊ दे. आता मी एक काय सांगते तुम्हाला, ऐका. तो तुमचा घरगुती प्रश्न आहे, पण मी एक स्त्री म्हणून ना, मी माझ्या पोलीस म्हणून नाही करणार. एक स्त्री म्हणून तेवढं कर्तव्य करू शकते. ती माझ्यापेक्षा लहान आहे. मी 2 गोष्टी तिला समजावून सांगेल. तुमचं ऐकल का बा तू अशी का वागती, तुमचं लग्न झालंय, प्रेमाने राहा, असं मी समजून सांगल 2 गोष्टी. मग तिला विचारा बा तो दुखत आहे का काय होतंय. काय दुःख? पण म्हणजे हात पाय काही मॅडम हा तिला विचारा तुमच्या भाषात हा तो काही त्या जागेवर दुखत का काय असं विचारा तुम्ही. कोणत्या जागेवर? त्या तुम्ही उठा पुरा. उठा मला आहे ना ड्युटीवर जायला आहे ना इतका वेळ झाला. मग तेवढं हा ते मी करते आता. करशाल? आता शेजारशी येईल मी विचारायला. तुम्ही उठा. ऐका मॅडम आणि तिचं जर दुखत असलं तर मी दवाखाना करीन. अहो तुम्ही जावं, किती माणसाचं डोकं खराब करते तुम्ही. मला कंप्लेंट द्यायला आलोय घरी का पुढं कंप्लेंट देत असते का पोलीस स्टेशन? इथून पुढं तुम्हाला सांगते इथून पुढं तुम्हाला कंप्लेंट वगैरे द्यायचे असले ना, जरी तुम्ही शेजारी राहताना घरामध्ये कधीच घुसायचं नाही. माझ्या सरळ यायचं पोलीस स्टेशनला, तिथं कंप्लेंट द्यायची. आणि ते पण नीट कंप्लेंट आणायची. या अशा फालतू कंप्लेंट घेऊन पोलीस स्टेशनला यायचं नाही. पोलीस स्टेशन म्हणजे काय वाटतं तुम्हाला? आम्ही काही तुमचे घरगुती मॅटर सॉल्व्ह करायचे का? झोपून देत नाही, नवरा झोपून देत नाही, हे काय तुमचा प्रश्न आहे का? जा बरं पटकन. तेवढं करा. हा निघा. काय या बाबांनी डोकं खराब केलं. काहीतरी आपले फालतू प्रश्न विचारतो आता. त्याच्या ठिकाणी दुसरा असताना 1-2 वाजून दिले असते. पण काय आता आम्ही त्यांची पलीकडं फ्लॅट आणि आमचा इकडं फ्लॅट, शेजारी राहतो, काही बोलता येत नाही. आता चल मला जाऊ दे. लॉक पण सापडा ना. हा सापडले लॉक सापडलं. चल आता ड्युटीवर जाते. उशीर झाला 1 तास.